शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांचा 64वा वाढदिवस डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये संपन्न झाला। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे, नवी मुंबई व मीरा भाईंदर येथून अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। संपूर्ण सभागृह भरून गेले होते। त्याचबरोबर पंढरपूर, धुळे, नाशिक, जुन्नर येथूनही अनेक शिवसैनिक या ठिकाणी उपस्थिती लावली होती। या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर आमदार सुनील शिंदे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख मनोज मयेकर, सुनील पाटील, कृष्णकुमार कोळी, सचिन चव्हाण, समन्वयक संजय तरे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख सुहास सुर्वे, राजेंद्र महाडिक, प्रवक्ते अनिश गाडवे, तुषार रसाळ, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम धवन, सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, युवा व युवती सेना पदाधिकारी व त्यांचे चाहते, पोलीस अधिकारी, वकील, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपाचे महापालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 2 दिवस विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते। रायगड गल्लीत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते। डॉक्टर रवींद्र शिंदे यांच्याकडून पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, स्पॉन्डिलायटिस यावर मार्गदर्शन करण्यात आले। तर एका दिव्यांग तरुणीला व्हीलचेअरही देण्यात आली। तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले। रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला सुरक्षा कवच म्हणून हेल्मेट देण्यात आले। 31 जुलै रोजी रायगड गल्लीत सकाळी भव्य मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आले। त्यात डॉक्टर JK शर्मा यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली। प्लॅटिनम हॉस्पिटलच्या वतीने याच ठिकाणी मोफत हृदयरोग तपासणी, तर स्वराशी नेत्रालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी करण्यात आली। तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर माफक दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। सायंकाळी सिद्धेश्वर तलाव, पाचपखाडी, चंदनवाडी, टेकडी बंगला, आनंद सावली, गणेशवाडी, नुरीबाबा दर्गा आदी भागातील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 20,000 वयांचे वाटप करण्यात आले। सिद्धेश्वर तलाव येथील स्नो व्हाईट अपार्टमेंटमधील कार्यालयात सकाळी नवीन शिधापत्रिका व दुरुस्ती शिबिर संपन्न झाले। प्रभागातील 12 गोविंदा पथकांना सुरक्षितता किटचे वाटप करण्यात आले। तसेच सायंकाळी रायगड गल्लीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला। नारायण पवार यांनी दमदार अशी एंट्री घेतली, तर फुलांचा वर्षाव करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी नारायण पवार यांनी केक कापला, तर मोठ्या संख्येने मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी भैयासाहेब इंदिसे, माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला, शिवसेनेचे मनोज शिंदे तसेच सर्वपक्षीय नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान,
कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एसटी महामंडळ त्यांच्या बसस्थानकांना सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर देऊन खासगीकरणाचा प्रयत्न करत आहे. महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीचे खासगीकरण बंद करा, एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एसटी आगार खासगीकरणासह आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य, स्वच्छतागृहांची दुरावस्था, बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे, महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी काँग्रेसच्या वतीने सिमेंट मिक्सर वाहने आणून काँक्रिटीकरण करत आगारातील खड्डे बुजवण्यात आले. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे. आतापर्यंत शहरात कोट्यावधी रुपये काँक्रिटीकरण व डांबरीकरणावर खर्च करण्यात आले, परंतु शहरातील बसस्थानका दुर्लक्षित का? तसेच एसटी स्थानके भाडेतत्वावर देत खासगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्या शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा पुरवू शकत नाही, ही खेदाची बाब आहे. या प्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब आमचे मित्र, माननीय आमचे मित्र परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी या बस डेपोचा आणि 40 बस डेपोचं खासगीकरण करण्याचा विषय घेतलेला आहे. हा बस डेपो हा या ठाण्यातून या बसेस सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रभर जातात. ही बस डेपोची जागा मोक्याची जागा आहे आणि मोक्याच्या जागेची किंमत आज जर पकडली तर करोडो रुपये आहे. असं असताना कुठेतरी हा डाव शिजत आहे. लोकांचे पैसे आपल्या खिशात, जनतेचे पैसे, या जागेचे पैसे आपल्या खिशात घालण्याचा डाव हा कुठेतरी चालू आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून काँग्रेसने हे आंदोलन घेतलंय. हा डेपो आम्ही खासगीकरण, या डेपोचं खासगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट हो आम्ही देणार नाही. वेळ पडल्यास आम्ही मंत्रालयासमोर उपोषण करू, आंदोलन करू आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि सरनाईक साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की अशा प्रकारे लोकांचे जे पैसे किंवा लोकांची जी मालमत्ता आहे, लोकांच्या घरातून जमवलेली जी मालमत्ता आहे, हा एसटी डेपो स्वातंत्र्यपूर्व काळातला एसटी डेपो आहे. या एसटी डेपोला एक वेगळी परंपरा आहे. या एसटी डेपोची जागा आणि इतर कुठल्याही बस डेपोची जागा आपण विकू नये. खासगीकरणाच्या माध्यमातून नव्हे तर लोकसंग्रहाच्या आणि जनतेच्या माध्यमातून याचं डेव्हलपमेंट करावं. दुरावस्था देखील मोठ्या प्रमाणात झाली. या एक्झॅक्टली याच नव्हे, आम्ही कोकणात माणसं पाठवलेली आहेत, आम्ही विदर्भात माणसं पाठवली, फोटो काढून आणतायत. सगळ्या बस डेपोचे हाल झालेले आहेत. टॉयलेट्स नाहीत, यांना महिलांना जायला शौचालय नाही, बसायला जागा नाही, रस्त्यांची वाट बस डेपोची, स्वच्छता नाही, लाईट नाही, पाणी नाही, चांगलं कॅन्टीन नाही. आणि ज्या बस तुम्ही बघाल, काल परवा रील फिरतायत, बस गळतायत नांदेड बिंदेड साईडला, तर छत्री घेऊन लोक बसलेले आहेत. ही अवस्था यांच्यामुळे झालेली. ह्याच्यावर माझी तर विनंती आहे, किल्ले तर होत राहतील दुरुस्त, परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत, एसटी बस ते पहिले दुरुस्त करा, एसटी डेपो दुरुस्त करा. किल्ले राहतील, किल्ले आपण करू. परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत, परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत. एक्झॅक्टली, परिवहन मंत्री आता गोविंदा भरवणार आहेत, ओपन फेस्टिवल भरवतात, करोड रुपये खर्च करतात. माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना, अहमदाबाद मध्ये झालेला असेल, पेलगाम मध्ये झालेला असेल, तर ह्या ज्या घटना झालेल्या ज्याच्या धर्तीवरती यांनी हा गोविंदा रद्द करून, हे ओपन फेस्टिवल रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावं, जमिनीवर चालावं. परिवहन मंत्र्यांनी नुसत्या आणाबाका आणि घोषणा करू नये. लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये. अख्ख्या होळा मध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता. तर माझी विनंती आहे, हा डेपो सुद्धा आपण विकू नये, इतर कुठले डेपो विकू नये.
आम्ही तुमच्या बरोबर येतो संघर्ष करायला. आपण सरकारकडनं पैसे घेऊ आणि हे डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून त्या सरकारच्या पैशातून करू. हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत आज युवा सेनेने ठाणे येथील आनंद आश्रम येथे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधानं करत असतील तर त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. राज्यभरात युवा सेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी पूर्वेश सरनाईक यांनी केली. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येणाऱ्या काळात अशी हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत चुकीची वक्तव्य केली तर आम्ही निश्चितच त्याचा निषेध व्यक्त करू. भगवा आमचा मान सन्मान अभिमान आहे. त्याला कोणी ठेच पोहोचवत असेल तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही अशा भावना पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या. यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, कोपरी पाचपकाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने, जिल्हा समन्वयक अर्जुन धाबी, पालघर जिल्हा निरीक्षक नील पांडे, युवा सेनेचे सिद्धेश अभंगे, पूजा लोंढे, श्रद्धा दुबे, अशफाक चौधरी, विकेश भोईर, निखिल वाडेकर, ठाणे शहरातील युवा सैनिक व युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा सेना आक्रमक होऊन आज आंदोलन करत आहे. मला आज एवढंच सांगायचंय की अतिरेकी, टेररिझम हे जे शब्द आहेत हे फक्त आणि फक्त पाकिस्तानींसाठी आहे. आज आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच गृहमंत्री अमित शहा साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललेलं आहे, आम्हाला त्या तिन्ही आमच्या नेत्यांवर सार्थ अभिमान आहे. आणि आज पावसाळी अधिवेशनच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ऑपरेशन सिंदूरवर जी चर्चा होत आहे त्या प्रत्येक चर्चेवर काँग्रेसचे जे खासदार आहेत, विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतायत. मला आज एवढंच सांगायचे की संपूर्ण युवा सेनांना आमच्या या देशाचे प्रधानमंत्री आणि आदरणीय गृहमंत्र्यांवर सार्थ अभिमान आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर असे वक्तव्य जर कुठला व्यक्ती करत असेल तर निश्चितपणे आम्ही त्या गोष्टीचा विरोध करू. आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तींनी हिंदू धर्माबद्दल, सनातन धर्माबद्दल जर अशा काही वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे ते चुकीचे आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की माणूस किती मोठा असून द्या, किती छोटा असून द्या, जर हिंदू धर्माबद्दल जर कोणी या ठिकाणी अपशब्द वापरत असेल तर निश्चितपणे युवा सेना, शिवसेना या प्रत्येक अशा व्यक्तीचा या ठिकाणी निषेध करणार आहे.